ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व नाथ भक्त आणि महादेव भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी धार्मिक विधी म्हणजे रुद्राभिषेक होय. रुद्राभिषेक म्हणजे नेमकं काय, तो का करावा, त्यामुळे कोणते लाभ मिळतात, कोणत्या दिवशी करावा आणि घरी रुद्राभिषेक करता येतो का, या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूया रुद्राभिषेक म्हणजे काय. रुद्र म्हणजे भगवान शिवांचे उग्र आणि कल्याणकारी स्वरूप आणि अभिषेक म्हणजे पवित्र द्रव्यांनी स्नान घालणे. जेव्हा रुद्राध्याय किंवा नमकम चमकम यांचा जप करत भगवानच्या शिवांच्या शिवलिंगावर जल, दूध, दही, तूप, मध, साखर, गंगाजल, बेलपत्र इत्यादी अर्पण केले जातात, त्याला रुद्राभिषेक म्हणतात. शिवपुराणानुसार रुद्राभिषेक हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे. रुद्राभिषेक का करावा? अनेकांच्या जीवनात सतत अडचणी येतात, घरात वादविवाद होतात, कामात यश मिळत नाही, मन सतत अस्वस्थ असते, आरोग्याच्या समस्या वाढतात. अशा वेळी भगवान शिवांची उपासना आणि विशेषतः रुद्राभिषेक अत्यंत लाभदायक मानला जातो. महादेवांना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो. रुद्राभिषेकाचे प्रमुख लाभ काय आहे? मानसिक शांती. रुद्रमंत्राचा नाद मन शांत करतो. तणाव, चिंता, भीती कमी होते. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आरोग्य सुधारते. धार्मिक श्रद्धेनुसार रुद्राभिषेकामुळे रोगांचे कष्ट कमी होतात. शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. आर्थिक प्रगती. नोकरी, व्यवसाय आणि उत्पन्नामध्ये प्रगती व्हावी म्हणून अनेक जण रुद्राभिषेक करतात. भाग्यातील अडथळे दूर होतात. कौटुंबिक सुख. घरातील भांडणे कमी होतात. घरात प्रेम, शांतता आणि समाधान वाढते. ग्रहदोष कमी होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार शनी, राहू, केतू किंवा इतर ग्रहांचे दोष शांत करण्यासाठी रुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे. पापक्षय. शिवपुराणात सांगितले आहे की भगवान शिव भक्तांच्या चुका क्षमा करणारे आहे. श्रद्धेने केलेली उपासना मन शुद्ध करते. आध्यात्मिक उन्नती. रुद्राभिषेकामुळे भक्ती वाढते, ध्यान करण्याची क्षमता वाढते, महादेवांच्या कृपेचा अनुभव मिळतो. कोणत्या दिवशी करावा? आता आपण पाहूया रुद्राभिषेक कोणत्या दिवशी करावा. रुद्राभिषेक कोणत्याही दिवशी करता येतो, परंतु विशेष दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवार, महाशिवरात्री, प्रदोष, मासिक महाशिवरात्री, सोमवती अमावस्या या दिवशी त्याचे विशेष महत्त्व मानले जाते. आता पाहूया कोणत्या वस्तूंनी रुद्राभिषेक केला जातो. स्वच्छ पाणी, गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखर, उसाचा रस, बेलपत्र, धतुरा, आकाची फुले, भस्म, चंदन, पांढरी फुले. बेलपत्र अर्पण करताना काय करावे? बेलपत्र कसे असावे? बेलपत्र अखंड असावे. 3 पाने असलेले बेलपत्र अधिक शुभ मानले जाते. ते स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. घरी रुद्राभिषेक करता येतो का? आता बहुतेक जणांच्या मनात एकच प्रश्न असतो, घरी रुद्राभिषेक करता येतो का?
हो, करता येतो. जर शिवलिंग असेल तर साधा पाण्याने अभिषेक करत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत श्रद्धेने पूजा केली तरी भगवान शिव प्रसन्न होतात. पूर्ण रुद्राभिषेकासाठी वेदपाठी ब्राह्मणांची मदत घेतली जाऊ शकते. आता कोणत्या इच्छा पूर्ण होतात? रुद्राभिषेक केल्याने मनातील कोणत्या इच्छा पूर्ण होतात जाणून घ्या. जसे की विवाहातील अडथळे दूर होतात, संतती प्राप्तीसाठी मार्ग सापडतो, नोकरीसाठी मार्ग सापडतो, व्यवसाय चांगला सुरू होतो, आरोग्यासाठी अतिशय सुंदर आहे, घरातील सुख शांतीसाठी, मन शांतीसाठी आणि आपल्या प्रगतीसाठी. रुद्राभिषेक हा श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे. तो केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर भगवान शिवांप्रती समर्पण व्यक्त करण्यासाठी करावा. खऱ्या मनाने केलेली उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. भगवान शिवांना वैभवाची गरज नसते. त्यांना प्रिय असते ती भक्ताची निस्वार्थ भक्ती. एक लोटा स्वच्छ पाणी आणि मनापासून उच्चारलेले ओम नमः शिवाय हे देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे. मित्रांनो, जर तुम्हीही भगवान महादेवांचे भक्त असाल तर या श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही शुभ दिवशी श्रद्धेने रुद्राभिषेक करण्याचा संकल्प करा. महादेव तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांनी कमेंटमध्ये एकदा लिहा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धन्यवाद मित्रांनो.